भगवान शंकर पार्वती माता यमुनेच्या तीरावर भगवान शंकर पार्वती मातेला तत्वज्ञान सांगतायत. भगवान शंकर डोळे झाकून तत्वज्ञान सांगायचं काम चालू आहे. पार्वती माता ऐकता ऐकता पार्वती मातेला उन्मनी अवस्था म्हणजे समाधी लागते. तत्वज्ञान वाया जातं. त्याच पाण्यामध्ये त्याच नदीमध्ये त्या माशाच्या पोटामध्ये काल सांगितलं ना मी, उपरिचर नावाचे वसू विमान मार्गाने जात असताना उर्वशीला पाहून काम तयार होतो आणि त्या कामामुळे तेज पाण्यामध्ये पडतं आणि तो मासा ते तेज गिळल्यामुळं गर्भावस्थेमध्ये जाते आणि त्या गर्भामधून एक कवी नारायण ते भगवान शंकराचं तत्वज्ञान ऐकतात. मग ज्या वेळेला तत्वज्ञान पार्वती मातेला सांगून झालं, पार्वती मातेला विचारलं देवाने, महादेवाने, पार्वती एवढं तत्वज्ञान तुला सांगितलं, काय कळलं तुला, मला तात्पर्य सांग. मग पार्वती माता ते तात्पर्य सांगायच्या आत त्या माशाच्या उदरामधून जे कवी नारायण होते ना, जे मच्छिंद्रनाथा रूपाने अवतारेला येणार, त्या मच्छिंद्रनाथ बोलतात, एकमेवा द्वितीयम ब्रह्म द्वितीयम ब्रह्म नास्ति. म्हणजे या जगतामध्ये एकच एक तत्व आहे ब्रह्म, आणि त्यालाच भगवान परमात्मा म्हणतात. असं ज्या वेळेला त्या दोघांच्या कानावरती पडलं त्यावेळेला भगवान शंकर आणि पार्वती माता आश्चर्यचकित होतात का या ठिकाणी जर आपण दोघंच आहेत तर तिसरा आवाज आला कुठून. आणि मग भगवान शंकर डोळे झाकतात आणि ध्यान करतात. पार्वती मातेला सांगतात, पार्वती आपल्या दोघांच्या व्यतिरिक्त या नदीमध्ये एक मासा आहे आणि त्याच्या उदरामध्ये कवी नारायण हे तत्वज्ञान ऐकतात. आणि मग पुढे भगवान शंकर त्या कवी नारायणाला आश्वासित करतात. जन्म झाल्यानंतर बद्रिका आश्रमी जाऊन मी म्हणजे स्वतः भगवान शंकर आणि भगवान दत्तात्रय तुला दर्शन देतील. आणि तिथून भगवान शंकर आणि पार्वती माता कलियुगात ही जणू घडले स्वर्ग सुखाचे द्वार. शिवगौरी हे यमुना तीरी ब्रह्मरूपाची निरूपण करती. शिवगौरी हे यमुना तीरी ब्रह्मरूपाची निरूपण करती. मासोळीच्या उदरामधून गर्भरूपातून सर्व ऐकती. साक्षात्कार मासोळीच्या
कोळियाचे सदनी वाढला अवमानाने दुःखी भोवनी अवमानाने दुःखी भोवनी बद्रिकाश्रमी तपास बसला अत्रि मुनीचे पुत्र दत्त गुरु दिसले भोसाचार अत्रि मुनीचे पुत्र दत्त गुरु दिसले भोसाचार मासोळीचा उतरी आला मच्छिंद्र अवतार मासोळीचा उतरी आला मच्छिंद्र अवतार मासोळीचा उतरी आला मच्छिंद्र अवतार मच्छिंद्रनाथ महाराज की बडे दादा की भगवान शंकराने त्या कवी नारायणाला आश्वासित केलं, तुमचा अवतार झाल्यानंतर बद्रिकाश्रमी स्वतः दत्तात्रय भगवान आणि मी स्वतः भगवान शंकर तुम्हाला दर्शन देईल. भगवान शंकर कैलासाला निघून गेले. नंतर त्या माशाच्या उदरामध्ये असलेले ते कवी नारायण ज्या वेळेला ती माशी प्रसूत झाली ना, त्याच्यापासून एक अंड निघालं आणि ते तरंगत तरंगत नदीच्या तीरावर येऊन पोचलं. तिथं आल्यानंतर कडेला आलेलं ते अंड काही बदकांनी काही चिमण्यांनी त्याला टोचे मारले. ज्या वेळेला ते अंड फुटलं त्यावेळेला त्याच्यामधून मासा न निघता काय निघालं, छोटस बाळ. बाळ निघाल्यानंतर उन्हाची तप्तता प्रखरता बाळ रडायला सुरुवात करतं. त्याच तीरावर एक कामिक नावाचे कोळी मासे धरत होता. त्याने आवाज ऐकला आणि पळत पळत आला. बघतो तर काय, एक छोटस बाळ नदीच्या तीरावर रडतंय. उचललं आणि त्याला सावलीत आणलं. कोणाचं असेल कोणाचं असेल, आवाज देऊन पाहिला, इकडं आवाज देऊन पाहिला, तिकडं आवाज देऊन पाहिला, पण त्याला कोणी सापडलं नाही. शेवट त्याला घरी आणलं. त्याच्या पत्नीला एवढा आनंद झाला का आजपर्यंत आपल्याला पुत्र संतती नव्हती, कदाचित देवानेच आपल्याला हे पुत्र संतती दिलेली असावी. आणि मग त्या मुलाचा तो कामिक नावाचा कोळी त्याचा सांभाळ करू लागला. सांभाळ करता करता तो मुलगा मच्छिंद्रनाथ माशाच्या उदरातून आला म्हणून मच्छिंद्रनाथ हे नावं अशी पडली बर का. या नवनाथांची नावं त्यांच्या जन्मावरून त्यांच्या कर्मावरून नावं ठेवली जायची. आता काय नाव आहेत आपल्या मुलांची, काही ठेवतो आपण का ज्या नावाचा अर्थच आपल्याला माहित नाही, त्या अशी मुलांची नावं आहेत. अर्थ माहित पाहिजे बर का. मच्छिंद्रनाथ ठेवलं. ज्या वेळेला मच्छिंद्रनाथ 5 वर्षाचे झाले ना, त्या कामिक नावाच्या कोळ्याने त्याला नदीवर नेलं मासे धरण्याकरता. तो कोळी होडीमध्ये बसून मासे धरायला नदीमध्ये जायचा त्या यमुनेच्या पाण्यामध्ये. आणि तो मच्छिंद्रनाथ नदीच्या तीरावर त्या टोपलीला राखण तिथं कडेला तीरावर बसून राहायचा. तो कोळी मासे पकडायचा आणि त्या टोपलीमध्ये टाकायचा. आणि ते लहान बाळ 5-6 वर्षाचं त्या टोपलीमध्ये बघायचा. धरून आणलेले पकडून आणलेले मासे त्या टोपलीमध्ये उड्या मारायचे. का? तडफडून मारायचे. ज्या वेळेला मच्छिंद्रनाथाने बघितलं, अरे हे तर मरतायत आणि यांचा उपयोग आपल्या खाण्याकरता, त्यांचं मरण होतंय ना आपलं जीवन होतंय. आणि दुसऱ्याच्या मरणाने जर आपलं जीवन होत असेल तर या जीवनाचा उपयोग काय. आपलं जीवन हे दुसऱ्याला त्रासदायक नसावं. मुळात शास्त्रामध्ये मनुष्य जन्म हा परोपकाराकरता सांगितलेला आहे. आमचे तुकाराम महाराज म्हणतात, एक वेळेला तुम्हाला दान धर्म नाही करता आला तर चालेल, पण हिंसा मात्र करू नका. कोणाही जीवाचा नखडो मत्सर, कोणाही जीवा
जीवाचा न घडो मत्सर जीवाचा न घडो मत्सर कोणाली जीवाचा न घडो मत्सर कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर वर्म सर्वेश्वर पूजनाचे आई काजी तुम्ही भक्त भागवत आई काजी तुम्ही भक्त भागवत आई काजी तुम्ही बाप मासे पकडून आणत होता, टोपलीमध्ये टाकत होता आणि या मुलाच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली, दया तयार झाली. आणि बापाने पकडून आणलेले मासे तो मुलगा काय करायचा, उचलायचा आणि पाण्यामध्ये टाकायचा. बाप मासे पकडून आणायचा आणि तो मच्छिंद्र पकडलेले मासे पाण्यामध्ये टाकायचा. बाप बघतोय अर्धा दिवस झाला, एवढे मासे पकडले आणि टोपलीमध्ये तर मासेच नाही. आणि बारीक नजर लावून बघितलं तर आपलाच मुलगा पकडलेले मासे पाण्यामध्ये टाकून देतो. एवढा क्रोध तयार झाला, राग आला, 2-3 मुस्काटीत लावल्या. गाढवा, एवढ्या उन्हातानाचे मासे पकडतो मी आणि कुशाल पाण्यामध्ये सोडून देतो. त्या लहान मुलाच्या मनावरती त्याचा परिणाम झाला. कधी पण बर का, लहान मुलांना मारायचं नसतं, जास्त समजून सांगायचं. मुलगा म्हणजे काय, चिखलाचा गोळा असतो. तुम्ही ज्याला जसं शिकवाल तसं तो तयार होतो. जसे संस्कार लावाल तसं तयार होतो. आता हा पाऊस पडतो, सिन्नर तालुक्यात पाणी वेगळं, निफाड तालुक्यात पाणी वेगळं, संगमनेर तालुक्यात पाणी वेगळं असतं का? एकच पाणी असतं. एवढंच कशाला, एकाच गावामध्ये पडलेलं पाणी त्याच्यामध्ये सुद्धा भेद पडतो. गटारामध्ये जर पाणी पडलं पावसाचं तर त्याचं गटार होतं. दारूच्या बाटलीमध्ये जर पाणी पडलं तर ती दारू बनते. गंगेमध्ये जर पाणी पडलं तर ती गंगा बनते. आणि शिंपल्यामध्ये जर तेच पावसाचं पाणी पडलं तर काय बनतं, मोती बनतो. पाणी एकच. तसं ही लहान मुलं सगळे सारखेच असतात. बघा ना, एखाद्या आई बापाला 2-4 मुली असाव्या, एकाच आईच्या पोटी जन्म घेणाऱ्या. पण एखादी मुलगी गरिबाच्या घरामध्ये जाते, एखादी मुलगी श्रीमंताच्या घरात जाते. जाते का नाही? एकाच घरामध्ये जन्माला येतात. श्रीमंतातली घरातली मुलगी विचार करते, माझ्या ताईचं किती वाईट झालं, खायला अन्न नाही, घालायला कपडे नाही. सांगायचं तात्पर्य एकच, लहान मुलाला मारू नये. त्या मच्छिंद्रनाथाच्या बापाने त्या मुलाच्या रागवला, त्याला मारलं आणि त्याचा परिणाम त्या मुलावरती झाला. आजपासून इथं थांबायचंच नाही. आपल्या खाण्यामुळे जर या माशांचा मृत्यू होत असेल तर याच्यापेक्षा भिक्षा मागितलेली बरी ना. तसाच निघाला 5 वर्षाचा मुलगा, गेला जंगलामध्ये. नुसता जंगलामध्ये नाही, मजल दर मजल करत 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 बद्रिका आश्रमात जाऊन पोचला.
एवढा बापाचा परिणाम झाला, एवढा हिंसेचा परिणाम झाला त्याच्या मनावरती. तपश्चर्येला बसला 5 वर्षाचा मुलगा. आपलं आयुष्य संपत आलं तरी आपल्याला आपलं हित कशात आहेत कळत नाही. आमचे तुकाराम महाराज म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन करावं, नामस्मरण करावं. आता मुलगे करते बनलेले आहेत, आता नामचिंतनाला आपण मोकळं व्हावं. 5 वर्षाच्या मुलाच्या मनावरती परिवर्तन होतं आणि मुलगा तपश्चर्याला बसतोय. 5 वर्षाचा. सांगा, 5 वर्षाचे मुलं काय करतात आपले? काहीच कळत नाही. 5 वर्षाचे शाळेमध्ये सुद्धा घेतलं जात नाही. 6 वर्ष लागतात. आणि हा 5 वर्षाचा मुलगा बद्रिका आश्रमामध्ये जाऊन तपाला बसतो आणि तप करतो. किती वर्ष? 12 वर्ष. 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर एवढी कठोर तपश्चर्या, काही दिवस तर फक्त झाडाचे फळ खायची ते बंद केली. काही दिवसानंतर फक्त झाडाची पानं तेही बंद केली. काही दिवसानंतर फक्त पाणी तेही बंद केलं. काही दिवसानंतर फक्त हवा. आणि हळूहळू तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त. हरिपाठामध्ये आमचे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, तप जर केलं तर भगवान परमात्मा प्राप्त होतात. तपश्चर्या फळाला आली. 12 वर्षाचं तप पूर्ण झालं आणि परिणाम भगवान दत्तात्रय त्याच दंडकारण्यामध्ये, त्याच बद्रिका आश्रमामध्ये फिरत असताना एका शिवालयामध्ये जातात. भगवान शंकराचं दर्शन करतात. भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भगवान शंकराला घेऊन भगवान दत्तात्रय त्या बद्रिका आश्रमाला फेरफटका मारता मारता त्यांना हे 17 ते 18 वर्षाचं बालक तप करताना दिसतं. आणि मग भगवान दत्तात्रय विचारतात भगवान शंकराला, देवा कोण बालक आहेत? भगवान शंकराला कल्पना होती. म्हटले तुम्हीच बघा, विचारा. आणि ज्या वेळेला भगवान दत्तात्रयांनी त्या मच्छिंद्रनाथांना जाग केलं, डोळे उघडले, बघतो तर काय भगवान दत्तात्रय. स्मरण झालं. आजपर्यंत गेली 12 वर्ष या वनामध्ये, या जंगलामध्ये मी सोडून अजूनपर्यंत कोणी दिसलं? आज डोळे उघडून बघतो तर काय भगवान दत्तात्रय हात जोडले, नमस्कार केला आणि मनामध्ये स्मरण केलं, मी ज्यांच्या करता तपश्चर्या करत होतो ते फळ आज मला मिळालं. सांगितलं, देवा मला अनुग्रहित करा, मला तत्वज्ञान सांगा, माझ्यावरती कृपा करा. आणि मग भगवान दत्तात्रयांनी त्या मच्छिंद्रनाथांवरती कृपा केली, अनुग्रहित केलं. भगवान शंकरांनी त्या मच्छिंद्रनाथाला स्वतंत्र संप्रदायाची दीक्षा आणि स्वतंत्र संप्रदायाचा प्रेरणा म्हणजेच नाथ संप्रदाय सुरुवात करा अशी आज्ञा केली. शंभूने ही कीर्ती जाणली, गुरुमुखातून विद्या बदली. शंभूने ही कीर्ती जाणली, गुरुमुखातून विद्या बदली. शंभूने ही कीर्ती जाणली, गुरुमुखातून विद्या बदली. संप्रदाय तव आरंभ भावा, मच्छिंद्राला आज्ञा केली. संप्रदाय तव आरंभ भावा, मच्छिंद्राला आज्ञा केली. जन्मोद्धारा ब्रह्मच झालं, नित्य सगुण
भगवान दत्तात्रयाने भगवान शंकराने मच्छिंद्रनाथाला नाथ संप्रदायाची दीक्षा दिली आणि मग मच्छिंद्रनाथ महाराज भ्रमण करत 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 ते आपल्या नाशिक जिल्ह्यात आले. नाशिक जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र वणी आणि त्या गडावर असलेली माता सप्तशृंगी माता, त्यांनी मनामध्ये संकल्प केला का या जड जीवांच्या उद्धाराकरता काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी ग्रंथ लिहिला पाहिजे. या लोकांचा उद्धार कसा होणार, या लोकांची पीडा कशी जाणार, शंभरी विद्या आता आपण प्रगट केली पाहिजे, काहीतरी लिहिलं पाहिजे. म्हणून सप्तशृंगी गडावरती मच्छिंद्रनाथ महाराज आले आणि त्या मातेच्या प्रांगणामध्ये मातेच्या समोर 7 दिवस अनुष्ठान केलं मच्छिंद्रनाथांनी. किती? 7 दिवस. 7 दिवस अनुष्ठान केल्यानंतर ती माता प्रसन्न झाली, जगदंबा माता. बोला मच्छिंद्र काय पाहिजे? म्हटले माते शंभरी विद्या आणि या विद्याचं लोकांना काहीतरी लाभ मिळावा, या पिढेतून मुक्तता व्हावी, या दुःखातून मुक्तता व्हावी, या पिढेतून मुक्तता होण्याकरता माझ्या मनामध्ये हा संकल्प आहे. म्हटले मच्छिंद्र हे सगळं घडेल, पण याच्याकरता एक विधी करावा लागेल आपल्याला. म्हटले काय? आणि मग मच्छिंद्रनाथांना घेऊन सप्तशृंगी माता समोरच असलेला पर्वत, कोणता? मार्कंडे पर्वत. त्या पर्वतावर घेऊन गेली सप्तशृंगी माता आणि तिथे गेल्यानंतर त्या संकल्पामधून एक नाग अश्वत्थ तयार झाला या अनुष्ठानातून, बर का. पण सांगितलंय बघ, हा वृक्ष आहे, या वृक्षाच्या फांद्या आहेत, दैवत आहेत, काही उपदैवत आहेत आणि प्रत्येक देवाजवळ शक्ती आहेत, प्रत्येक देव सिद्ध आहेत. या सर्व सिद्ध्या तुम्हाला प्राप्त होतील मच्छिंद्र, या सर्व सिद्ध्या तुमच्या करताच आहेत. पण या सिद्ध्या जर प्राप्त करायच्या असेल तर त्याला एक विधी करावा लागेल. तो काय विधी आहे? लक्षपूर्वक ऐका. मग सप्तशृंगी मातेनं त्या मच्छिंद्रनाथाला एक विधी करायला सांगितला. त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे, ब्रह्मगिरी पर्वताजवळ अंजनी पर्वत आहेत. कोणता पर्वत? अंजनी. त्या पर्वतावर कचित नावाची नदी आहे, ती दक्षिण दिशेला वाहते. म्हटले मग पुढे काय करायचं? आंघोळ करायची का? म्हटले नाही. त्या नदीच्या तीरावर गेल्यानंतर 100 कुंड आहेत. किती? 100 कुंड आहेत. हत्तीच्या पायाच्या मापाचे कुंड आहेत. लक्षपूर्वक ऐका, इकडे लक्ष द्या. त्या कुंडामध्ये पाणी साठलेलं आहे. म्हटले मग काय करायचं? त्याच्यात आंघोळ करायची का? म्हटले नाही. जाताना एक सुकलेली पांढरी वेल सापडेल, तिचे 100 तुकडे करायचे. जाताना प्रत्येक कुंडामध्ये एक तुकडा टाकायचा, पुढं जायचं. एक तुकडा टाकायचा, पुढं जायचं. एक तुकडा टाकायचा, पुढं जायचं. 100 कुंडामध्ये ते तुकडे वेलीचे पडले पाहिजे आणि येता येता पुन्हा तपासत यायचं. ज्या कुंडामधली वेली ताजी तवाणी असेल त्या कुंडामध्ये स्नान करायचं, त्यातलं पाणी प्यायचं. पाणी पिल्यानंतर बेशुद्ध व्हाल, पण घाबरायचं नाही. सूर्यनारायणाचा 12 वेळेला मंत्र जप करायचा. तो मंत्र जप केला तर तुम्ही शुद्धीवर याल. आणि मग काचेच्या पात्रामध्ये ते त्या कुंडातलं पाणी घ्यायचं आणि मार्कंडेय पर्वतावरती यायचं. जो नाग अश्वत्थ आहे ना, का ज्या अश्वत्थाच्या फांद्यावर ही देवता बसलेली आहेत,
काही डाव्या फांदीवर बसलेले आहेत, काही उजव्या फांदीवर बसलेले आहेत. आणि मग त्या अंजन पर्वतावरून आणलेलं पाणी, त्या कुंडातलं पाणी त्या वृक्षाला समर्पित करायचं. आणि मग ते समर्पित केलं, एका दिवसाला एक देव प्रसन्न होईल. एक देव प्रसन्न झाल्यानंतर एक सिद्धी तुम्हाला प्राप्त होईल, एक विद्या तुम्हाला प्राप्त होईल. फांद्या किती झाडाला, पानं किती फळाला, झाडाला. एका झाडाला अनेक फांद्या, त्या एका फांदीला अनेक फांद्या, त्या अनेक फांद्यांना अनेक पानं. आणि मग मच्छिंद्रनाथाने हा विधी 6 महिने पूर्ण केला. रोज अंजनी पर्वतावरती जायचं, रोज त्या कुंडामध्ये स्नान करायचं, रोज त्या कुंडातलं पाणी आणायचं, त्या झाडाला व्हायचं. आणि मग एक देव प्रसन्न होत असे. असे 6 महिन्यामध्ये सर्व देव प्रसन्न करून मच्छिंद्रनाथ महाराज हे सिद्ध होतात, सिद्धियुक्त महात्मे होतात. आणि मग असे सिद्धियुक्त महात्मे सप्तशृंगीगड, मार्कंडे पर्वत सोडून जगताच्या कल्याणाकरता, जगताच्या उद्धाराकरता या पृथ्वी तलावरती प्रस्थान करतात. कारण संतांचं वर्णन करत असताना संत हे स्वतः करता नसतात, जगाच्या कल्याणाकरता असतात. म्हणून आपण एक तुकाराम महाराजांचा अभंग घेऊ, तोपर्यंत स्वामीजी व्यासपीठाकडे येतील. संत हे जगाच्या उद्धाराकरता या पृथ्वी तलावरती अवतरित होतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संत हे जगताचं कल्याण करण्याकरताच येतात, जगताचं कल्याणच करतात. नवे नवे जे जगताचं कल्याण करतात त्यांनाच संत म्हणतात. येथे उपकारासाठी आली घरजा वैकुंठी. आणि मग सप्तशृंगी गड सोडल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज बंगालकडे रवाना होतात.